नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी। भविष्य आणि त्या संदर्भात प्रत्येक माणसाच्या मनात अनेक शंका असतात, अनेक प्रश्न असतात। त्याच प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आदिनाथ साळवीजी। आदिनाथजी, आपलं स्वागत आहे। नमस्ते। आदिनाथजी यांची ओळख सांगायची तर ब्रह्मलिखित मासिकाचे ते संपादक आहेत आणि विधिलिखित भविष्य याचे ते संचालक आहेत। त्याच पद्धतीने समाजभूषण देवमाणूस हा पुरस्कारही त्यांना नुकताच मिळालाय। सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन करू इच्छिते, कारण वर्ल्ड कप भारतच जिंकेल असं तुम्ही भाकीत नोंदवलेलं होतं आणि ते सत्यातही उतरलेलं आहे। तर सगळ्यात आधी प्रेक्षकांनाच ही उत्सुकता आहे की नेमकं असं कशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये किंवा तुम्ही असं भाकीत कशा पद्धतीने करू शकलात, त्याबद्दल थोडं सांगाल। या वेळेचा वर्ल्ड कप कोण जिंकेल या संबंधी समाजामध्ये खूप उत्सुकता होती। त्या अनुषंगाने आम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समाजाला काही मार्गदर्शन करू इच्छित होतो। त्यासाठी मी 1983 साली भारताने ज्यावेळी वर्ल्ड कप जिंकला त्यावेळीची ग्रहस्थिती आणि 2 एप्रिल 2011 ची ग्रहस्थिती याच्यामध्ये काही साधर्म्य आहे का या दृष्टीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मला त्या 2 तारखांमध्ये खूप साम्य आढळलं। उदाहरणार्थ 2 एप्रिल 2011 रोजी आणि 25 जून 1983 रोजी दोन्ही दिवशी वार शनिवारच होता। दोन्ही दिवशी चंद्र हा गुरुच्या राशीत होता। त्याचप्रमाणे दोन्ही दिवशी गुरु हर्षल युती होती। या साधर्म्यावरून मी खूप खोलात ज्या वेळेला गेलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की या वेळेचा वर्ल्ड कपही पुन्हा एकदा भारतच जिंकेल आणि त्याप्रमाणे मी ते जाहीर केलं। आपल्या साम मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण टीव्हीवरती ती मुलाखत दिली होती आणि भारतच वर्ल्ड कप जिंकेल असे मी ठासून सांगितले होते, ते सत्य झाले। आदिनाथजी, वर्ल्ड कप वरती भारतच आपली मोहर उमटवेल याबद्दलचं तुम्ही जे भाकीत केलं होतं त्याबद्दल साम मराठीवरती आपण एक वृत्त दाखवलं होतं, ते वृत्त आपण आता पाहूयात। यंदाचा वर्ल्ड कप भारतच जिंकणार असा विश्वास तमाम क्रिकेट प्रेमींना वाटतोय आणि क्रीडा प्रेमींच्या या विश्वासावर आज ज्योतिषांनीही शिक्कामोर्तब केलाय। पुण्याचे फलज्योतिषी आदिनाथ साळवी यांच्या मते 1983 सालची ग्रहस्थिती ज्याप्रमाणे भारताच्या बाजूनी होती त्याचप्रमाणे 2011 ची ग्रहस्थिती ही भारताला फलदायी आहे आणि यंदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली तरीही आपणच विश्वचषक जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। 1983 साली ज्यावेळेला भारताने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेला भारताच्या राशी कुंडलीमध्ये लाभस्थानात गुरु आणि हर्षलची युती होती। यावेळी मात्र गुरु हर्षल युती आहे ती पराक्रमामध्ये आहे आणि पराक्रमामध्ये मिळणारी गोष्ट ही खेचूनच आणावी लागते, सहज मिळत नाही। भारत श्रीलंका ही जी मॅच उद्याची होणार आहे ही संघर्षातून होईल, स्ट्रगल मधून होईल, पण विजय निश्चित भारताचाच आहे। भारत पराक्रम करणार। त्याच पद्धतीने 2004 आणि 2009 मध्ये ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेस सरकार येईल आणि डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होतील हेही तुम्ही भाकीत नोंदवलेलं होतं, त्याबद्दलही थोडं सांगा। अगदी बरोबर आहे। 2004 साली तर सर्वत्र फिलगुडचे वातावरण होते। त्यावेळी सर्व ज्योतिषी आणि समाजामध्ये अशी परिस्थिती होती की सगळेजण म्हणत होते की या वेळेच्या निवडणुका ह्या भाजपच जिंकेल, भाजपचं वातावरण होतं। आणि त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये काही कल्पना आल्या की मेष राशीमध्ये त्यावेळची असलेली अमावस्या, भारताची मकर राशी आहे, मकर राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये होणारी अमावस्या ही सत्तांतर घडवेल असा मला अंदाज आला, अशी अनुभूती आली आणि त्यावरून मी जाहीर केलं की या वेळेला सत्तांतर हे निश्चित होणार, भाजपचे सरकार जाणार आणि काँग्रेसची सत्ता येईल आणि त्यावेळेला शीख समाजाची व्यक्ती या देशाची पंतप्रधान होईल की जी लोकसभेची सदस्य नसेल आणि त्या पद्धतीने मी ते जाहीर केलं आणि तेही सत्यात उतरलं। त्यावेळी अनपेक्षितरित्या डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान झाले। आदिनाथजी, आपण भविष्यावरती बरंच काही बोलतोय, भविष्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेली भाकीतं ती कशी खरी ठरली याबद्दलही आपण बोलतोय, पण तुमच्याबद्दल काही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आहेत, त्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। त्यांच्याविषयी मला उत्सुकता आणि आश्चर्य आणि आनंद एका गोष्टीचा वाटतोय की त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये ज्या सिच्युएशनमध्ये ज्योतिषाचा अभ्यास केला ते खरंच कौतुकास्पद आहे। तर त्यांच्यासाठी एक शेर मी म्हणेन, कर्मवीर के आगे जग का हर पत्थर साधक बनता है, ये दीवारें भी दिशा दिखाती मानो जब आगे बढ़ता है, मानो जब आगे बढ़ता है। मी राजकारणात असल्यामुळे 2006 साली त्यांना मग माझं राजकीय भविष्य विचारलं की 2007 साली होणाऱ्या निवडणुकीत मी उभा राहू का नव्हते, त्यावेळी तुम्ही उभे राहा आणि निवडून येणार। मला त्यांनी लेखी दिलं की 2007च्या निवडणुकीमध्ये ते 100% निवडून येणार आणि त्याप्रमाणे ते भविष्य खरं ठरलं। 2007 साली मी निवडून आलो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये। त्याचप्रमाणे मी स्टँडिंगसाठी इच्छुक होतो आणि स्टँडिंगला गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की मला चेअरमन पद मिळेल का। त्यांनी सांगितलं निश्चित तुम्ही चेअरमन होणार आहेत आणि ते भविष्य त्यांनी
मला आधी 6 महिने दिलं होतं आणि ठरल्या तारखेला बरोबर माझं ते भविष्य खरं ठरलं. अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये प्रतिकूलतेवरती मात करून स्वतःच्या पायावरती उभं राहून त्यांनी आज जे नाव मिळवलेलं आहे ते अतिशय गौरवास्पद आहे. त्यांना महिना दीड महिन्यापूर्वी समाजभूषण देवमाणूस हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याचं चीज झालेलं आहे. सामाजिक भान ठेवून सुद्धा ते काम करत असतात. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पण देत असतात आणि सरळ हाताने ते मदत करत असतात सर्वांना. आणि केवळ एवढंच नाही, स्वतः ज्योतिषी असून ज्योतिष क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी यश संपादन केलेलं आहे अशांना सुद्धा त्यांनी ज्योतिष भूषण पुरस्कार देऊन त्यांनी काही ज्योतिर्वेदांना सन्मानित केलेलं आहे. सर्वांना ते उत्तेजन देत असतात. वर्ल्ड कप जिंकणार म्हणूनही भविष्य वर्तवलं होतं आणि इव्हन मी आदल्या दिवशी सुद्धा त्या सरांशी त्यावेळेला फोनवरती संपर्क साधून, सर तुम्ही भविष्य सांगितलेले काय होणार, सर म्हणले होणार. इतका एक कॉन्फिडन्स असतो. भविष्याबद्दल आपल्या मनात बऱ्याच शंका असतात, बऱ्याच कुशंका असतात. त्या शंकांचं निरसन करण्यासाठी आदिनाथ साळवीजी आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्याशी आणखीन बोलायचे, पण इथे घेऊयात एक ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेतोय भविष्याबद्दल. साळवीजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की नियतीनं जे ठरवून दिलेलं आहे, जे विधिलिखित आहे ते घडणार असं म्हटलं जातं. मग जर जे विधिलिखित आहे ते घडणारच आहे तर मग आपण भविष्य जाणून किंवा पुढे काय होणार आहे हे जाणून काय त्याचा फायदा? याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. विधिलिखित अटळ आहे असं कुठेही म्हटलेलं नाहीये. भविष्यामध्ये घडणाऱ्या काही गोष्टी या अटळ असतात, काही टळ असतात आणि काही आपल्या प्रयत्नांवरती अवलंबून असतात. उदाहरणार्थ 40% घटना या अटळ असतात, त्या कोणी बदलू शकत नाही. 30% घटना या आपल्या प्रयत्नांवरती अवलंबून असतात आणि 30% गोष्टी या दैवी कृपेवरती आधारित असतात. उदाहरणार्थ गीतेमध्ये भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे, अधिष्ठानम तथा कर्ता करणश्च पृथक विधम विविधश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे कोणतंही कार्य यशस्वी होण्यासाठी त्या माणसाला कार्य करणारा करता, त्याची पंचज्ञानेंद्रिय, त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि दैवी कृपेचीही गरज लागते. त्याप्रमाणे माणसाने मानवी प्रयत्न करून त्याला अध्यात्माबरोबरच धर्म कार्याबरोबरच दैवी कृपेची जर जोड असेल तर त्याचं भाग्य निश्चितपणे यशस्वी होतं. मी जर म्हटलं की एखादी गोष्ट माझ्या भाग्यामध्ये आहे आणि ती मला मिळणारच आहे तर मग मानवी प्रयत्नांना काही अर्थच राहत नाही. तसं नाही, तर ती गोष्ट जर मला मिळणार आहे तर पौरुष प्रयत्न मी हे केलेच पाहिजेत. मी जर प्रयत्न केले आणि मला दैवाची पाठबळ असेल, दैवी कृपा माझ्यावरती असेल तर ते यश मला निश्चितपणे मिळतं. म्हणून भाग्याला प्रयत्नांची आणि दैवी कृपेची नितांत गरज असते. दैवम फलती सर्वत्र नच विद्या नच पौरुषम असं म्हटलेलं आहे. पण विद्या, पौरुषम आणि दैव या तिघांची जोड झाली तरच मानवी जीवन यशस्वी होऊ शकतं. उपासनेचा भाग यामध्ये आलेलाच आहे, तर त्या अनुषंगानेच विचारते, उपासनेची भविष्याला कितपत गरज आहे, कितपत आवश्यकता आहे? उपासनेला तरणोपाय नाही. उपासना ही नितांत गरजेची आहे. जे मानवी जीवन आपल्याला भोगायला मिळतं, जे संचित आपल्याला भोगायला मिळतं ते प्रत्येकाचं पूर्वसंचित जे आहे त्याला अनुलक्षून या जन्मामध्ये पाप पुण्य आपल्याला भोगावं लागतं. उदाहरणार्थ मागच्या जन्मी जर मी काही चांगलं केलेलं असेल तर या जन्मी माझ्या हातून काही सत्कृत्य घडेल, चांगल्या गोष्टी घडतील आणि त्या चांगल्या गोष्टी घडल्या तर माझा उदो होईल, कीर्ती मिळेल. प्रारब्धेची मिळे धन, प्रारब्धेची मिळे मान असं म्हटलेलं आहे. मग प्रारब्ध तुमचं पूर्वसंचित जर चांगलं असेल तर या जन्मी तुमच्या हातून चांगलं कृत्य घडणार आहे. आणि जर तुमचं पूर्वसंचित वाईट असेल, मागच्या जन्मी तुम्ही काही पाप केलेलं असेल, मागच्या जन्मी तुम्ही काही वाईट केलेलं असेल, मागच्या जन्मी तुम्ही काही अशुभ काम केलेलं असेल तर या जन्मी तुमच्या हातून अशुभ कार्य घडणार आणि ते अशुभ कार्य घडलं की तुम्हाला पाप भोगायला लागणार, प्रायचित्त भोगायला लागणार. असं म्हटलं जातं, संतांना भूतकाळ असतो आणि पाप्यांना भविष्यकाळ असतो. संत हे महत्पदाला का जातात? कारण त्यांनी मागे काहीतरी चांगलं केलेलं असतं आणि पापी आज वाईट करतात तर ते भविष्यामध्ये त्याचा भोग हा त्यांना भोगायलाच लागतो. आणि म्हणून कोणतंही कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. बरोबर. म्हणून जर तुमचं पूर्वसंचित वाईट असेल आणि त्यातून आपल्याला सुटायचं असेल तर या जन्मी आपण उपासना केली पाहिजे. मागच्या जन्मी तुम्ही वाईट काम केलेले त्याचं फळ वाईट मिळू नये म्हणून उपासना अत्यंत गरजेची आहे. आणि जर तुम्ही उपासना केलेली असेल तर ते भोग कमी होतात, ते भोग टळतात आणि या जन्मी आपल्या हातून चांगलं कार्य घडून आपला
नावलौकिक चांगला होतो, पैसा चांगला मिळतो, कौतुक होतं आणि सुख, शांती, समृद्धी मिळते. खरंय. आणि निरपेक्ष उपासना करणारे लोक फार कमीच पाहायला मिळतात. काहीतरी मिळणार ही अपेक्षा असेल तर उपासना करणारे खूप लोक असतात. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की जो भविष्य सांगणार आहे, भविष्यवेत्ता आहे, त्यांना इतकं सगळं पुढचं जर कळत असतं तर मग ते स्वतःचं भविष्य का बदलू शकत नाहीत, किंवा स्वतःचं भविष्य जर कळत असेल तर ते जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती यशस्वी का नाही होऊ शकत? प्रज्ञाजी, खरं तर माझं मत असं आहे की कोणतंही क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये कार्य करणारी 100% लोक हे सज्जन आहेत. 100% लोकांमध्ये एक वाक्यता आहे असं कधीच घडत नाही. मला 7 वर्षापूर्वी मुलगी झाली, त्यावेळी ज्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली त्या हॉस्पिटलमध्ये आई आणि मुलगा दोघेही डॉक्टर होते. तर त्या मुलीला 24 तासानंतर शू होत नव्हती, म्हणून आम्ही डॉक्टरांना विचारलं की हिला शू का होत नाही. तर डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे जो मुलगा होता तो म्हटला की मुलीला पाणी पाजायला पाहिजे, आणि आई म्हटली की 24 तासाच्या आत बाळाला पाणी पाजण्याची गरज नसते. म्हणजे 2 डॉक्टरांमध्येही आणि जो जीवन मरणाचा प्रसंग आहे त्याच्यामध्येही एक वाक्यता आढळत नाही. तसं ज्योतिषशास्त्रामध्येही मतमतांतर आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये काम करणाऱ्या ज्योतिषांमध्येही एक वाक्यता असण्याचं काही कारण नाही, असूच शकत नाही. 2 व्यक्तींच्या विचारांमध्ये एक वाक्यता येणं कठीण आहे. त्यामुळे ज्योतिषी प्रत्येकाचं मत हे भिन्न असतं, प्रत्येकाचं कार्य हे भिन्न असतं. तर माझ्या दृष्टीने मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला माझं असं मत आहे की मी समाजाला जे सांगतो ते मी स्वतःच्या कृतीत उतरवतो. अन्यथा आपण पाहतो लोक सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. आपण दुसऱ्याला एक सांगतो आणि स्वतः दुसरंच करत असतो. या उलट मी जे समाजाला सांगतो, जे लोकांना सांगतो ते स्वतःच्या आचरणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. आणि माझा ज्योतिषशास्त्रावरती प्रचंड विश्वास आहे. याचं ज्वलंत उदाहरण मी सांगू इच्छितो की माझा विवाह ज्यावेळी झाला त्यावेळी एक पवार नावाचे सद्ग्रस्त त्यांच्या मुलीची पत्रिका दाखवण्यासाठी माझ्याकडे आले की या मुलीचं लग्न कधी होईल. मी मुलीला पाहिलेलं नव्हतं. पत्रिका पाहिल्यानंतर मला तिच्या पत्रिकेतले ग्रहयोग असे जाणवले की ती माझ्या बायकोची पत्रिका आहे. आणि पत्रिका पाहिल्यानंतर मी त्या गृहस्थांना सांगितलं की अहो, ही तर माझ्या बायकोची पत्रिका आहे, याच मुलीशी माझा 21 डिसेंबर 97 विवाह होईल. ते आश्चर्यचकित झाले, हे कसं शक्य आहे. म्हटलं हो, 21 डिसेंबर 97 या मुलीशी माझा विवाह होणार. आणि गंमत अशी की 21 डिसेंबर 97 कुमारी वैशाली पवारची सौ वैशाली साळवी झाली. त्याचप्रमाणे 8 नोव्हेंबर 1998 रोजी मला मुलगा झाला. त्या दिवशी सकाळी 6 वाजता मिसेसला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं होतं. संध्याकाळचे 6 वाजले तरी डिलिव्हरी होत नव्हती. मेहुणा मेहुणी सगळे मला चिडवायला लागले, तुम्ही मोठे ज्योतिषी आहात, सांगा काय होईल आणि कधी होईल. आता काही क्षणात घडणारी गोष्ट होती. बरोबर आलं तर सगळे कौतुक करणार, चुकलं तर सगळे नावं ठेवणार. मी थोडा वेळ साधना केली, ध्यानात गेलो, गणित केलं आणि त्यावरून 1 मिनिटामध्ये मी सांगितलं की 6:16 डिलिव्हरी होईल आणि मुलगा होईल. बरोबर 6:16 डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला. माझ्या मुलीच्या जन्माच्या अगोदरही 6 महिने अगोदर मी जाहीर केलं होतं की 27 जानेवारी 2004 मला मुलगी होईल आणि तिचं नाव सिद्धी असेल. माझ्या जीवनामध्ये मी जे जे वर्तवलेलं भाकीत आहे स्वतःबद्दलचं, समाजाबद्दलचं तर खरं होतच, पण स्वतःबद्दलचंही जे जे वर्तवलेलं आहे तेही आजपर्यंत तंतोतंत खरं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्योतिषी स्वतःचंही नशीब बदलू शकतो हे माझ्याकडे पाहून नक्की सांगता येईल. अगदी खरं. त्याच पद्धतीनं सामाजिक बांधिलकी सुद्धा तितकीच महत्वाची असते. तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणं, जोपासणं कितपत शक्य आहे? ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आपण फार चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. माझं असं मत आहे, सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे. माणूस संकटात सापडला, अडचणीत सापडला की तो ज्योतिषाकडे येतो, आणि त्याच्याकडे चांगला भरपूर पैसा आला की तो सोनाराकडे जातो. आणि म्हणून ज्योतिषाकडे येणारा माणूस हा दुःखी असतो, कष्टी असतो, पीडित असतो, संकटाने गांजलेला असतो. आणि म्हणून अशा लोकांना मानसिक आधार देऊन त्यांच्या जीवनामध्ये आशेचा किरण टाकून त्यांचा आजचा जीवन आपण सुखी करू शकतो. या उलट भविष्यामध्ये जर काही वाईट घडणार असेल तर त्यांना शुगर कोटेड लँग्वेज वापरून का होईना पण आधार देऊन की आजचा दिवस गेला की उद्या तुझं चांगलं होणार आहे, भविष्यकाळ तुझा उज्ज्वल आहे, तू थोडी कळ काढ, तुझा भविष्य चांगला आहे, असा आधार दिला तर आजचा त्याचा जो त्रास आहे तो काही अंशी का होईना आपण कमी करू शकतो. काही संकट असतात, काही मोठे गंडांतर योग असतात, त्यामध्येही आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं जीवन सुसह्य करू शकतो. एखाद्या मुलीच्या पत्रिकेत कडक मंगळ असेल, काही कुयोग असतील तर 28 वयाच्या आत झालेला विवाह टिकत नाही.
आणि तिने 27व्या वर्षी जर विवाह केला तर तो मोडणार आहे. मग तिला जर आपण सांगितलं की तू 1 वर्षभर थांब, 1 वर्षानंतर तुझा विवाह झाला तर तो सुखी होणार आहे, तर त्या मुलीचं जीवन वाचतं. मी सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून विचार करता अनेक लोकांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आतापर्यंत लाखो लोकांचे विवाह मी सांगितलेल्या तारखेला झालेले आहेत. विवाहाची तारीख, जोडीदाराचे वजन, उंची, जात, रंग, रूप, विवाहाचा खर्च इत्यादी माहिती अचूक सांगणारा ज्योतिषी म्हणून नावलौकिक माझं चांगलं आहे. तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण समाजाची दुःखे मोठ्या प्रमाणावर कमी करू शकतो आणि त्यांचं जीवन सुखी करू शकतो. अगदी खरं आहे. भविष्यासंदर्भात अनेक प्रश्न खरं तर मनामध्ये आहेत. भविष्याबद्दल आणखीन थोडंसं जाणून घेऊयात, पण इथे घेऊयात एक ब्रेक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. भविष्याबद्दल आज आपण जाणून घेतोय. आपल्याकडे आलेले आहेत आदिनाथ साळवीजी. साळवीजी, भविष्य हे एक शास्त्र आहे, तर ह्या भविष्यशास्त्राच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू, त्यांना मदत होईल, यासाठी काही करू शकतो का? फार छान प्रश्न विचारलात. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून, भविष्याच्या माध्यमातून आपण सामाजिक परिवर्तन घडवू शकतो. आज जर आपण समाजाकडे पाहिलं तर 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. मात्र आपल्याकडे पाश्चात्य लोकांचे अनुकरण खूप चाललेलं आहे. आज छोट्या मुलांना जरी आपण विचारलं तर त्यांना कोणतेही गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नाही, कोणतेही धार्मिक कार्य याबद्दल फारशी रुची राहिलेली नाही. समाज हा भौतिक वादाकडे जास्त झुकत चाललेला आहे आणि याचा अंत हा विनाशच आहे. जिथे विज्ञान खूप वाढतंय पण अध्यात्म कमी असेल, दैवी सामर्थ्य कमी असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून या सामच्या माध्यमातून मी समाजाला असं सांगू इच्छितो की प्रत्येक माणसाने, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या सहवासात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुख, शांती, समृद्धी आणि स्थैर्य मिळण्यासाठी जर प्रयत्न केला तर या समाजामध्ये कोणीच दुःखी राहणार नाही. समाजातल्या दुःखांचं मूळ कारण जे आहे ते अपेक्षा आहे, इच्छा आहे. एखादी गोष्ट मला मिळावी म्हणजे तुला मिळू नये असा ज्या वेळेला माणूस प्रयत्न करतो त्यामधून ईर्ष्या वाढते, त्यामधून स्पर्धा वाढते आणि त्यातूनच दुःख येतात. अपेक्षा भंगासारखं मोठं दुःख कोणतंही नाही. आणि मग अपेक्षाच ठेवली नाही तर दुःख होण्याचं कारणच नाहीये. म्हणून निरपेक्ष भावनेने परमेश्वराची साधना करून माझ्या भाग्यामध्ये जे जे वाईट आहे ते टळण्यासाठी जर मी प्रयत्न केला तर माझं जीवन यशस्वी होईल. हा संदेश समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत जर गेला तर समाजातील मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रत्येक व्यक्तीने नित्य दैवी साधना करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही गोरगरिबांसाठी सुद्धा कार्य केलेलं आहेत आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही त्यांना मदत करत असता, तर त्याबद्दल थोडं सांगाल? कसं आहे, ज्याच्या पायाला भेग पडलेली आहे त्याला चालताना किती दुखतं याची जाणीव होते. त्याप्रमाणे मी स्वतःही वाईट परिस्थितीतून पुढे आलेलो आहे, संघर्षातून पुढे आलेलो आहे. त्यामुळे समाजातल्या गोरगरिबांना माझ्या या ज्ञानाचा, माझ्या या अभ्यासाचा जितका जास्तीत जास्त उपयोग करून देता येईल या दृष्टीने मी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व अर्थाने समाजातल्या दीन दलितांना, गोरगरिबांना, पीडितांना सहकार्य करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आमच्या गुड मॉर्निंग विधिलिखित ग्रुपच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो. दर सोमवारी आम्ही समाजातल्या गरीब लोकांना मोफत मार्गदर्शन करतो, फी आकारत नाही. जे अतिदरिद्री आहेत त्यांच्यासाठी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 21 अपेक्षित प्रश्नसंचांचं वाटप केलं जातं. आत्ताच आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये एक जनकल्याणार्थ महायज्ञाचं आयोजन केलेलं होतं. त्यामध्येही मी 1000 गोरगरीब विद्यार्थ्यांना 21 अपेक्षित प्रश्नसंचांचं वाटप केलं. एक गोरगरीब लोकांसाठी रुग्णवाहिका दिलेली आहे. अनेक शाळांना संगणक भेट दिलेली आहेत. समाजातल्या पीडितांना, दुःखितांना, अशिक्षितांना जास्तीत जास्त सुशिक्षित, सज्ञ करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्याच पद्धतीनं समाजामध्ये सध्या आपण बघतोय अशांतता खूप आहे. सगळेजण शांतता कुठे मिळेल, मानसिक स्थैर्य कुठे मिळेल यासाठी त्याच्या मागे धावत असतात. तर मानसिक स्थैर्य, शांतता, सुखसमाधान आणि सांपत्तिक स्थिती जर चांगली असेल तर हे बऱ्यापैकी मिळू शकतं असंही म्हणता येईल. खरं तर त्याचा काही याच्याशी अर्थान्वये संबंध नाहीये, पण तरीही अशी शांतता, सुख, आनंद मिळेल यासाठी काय सांगाल? सुख, शांतता, समृद्धी मिळण्यासाठी
मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकाने दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज समाजामध्ये स्पर्धा खूप वाढलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रापासून अगदी पहिलीच्या मुलापासून, पहिलीच्या ऍडमिशन पासून आपल्याला स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. लहान मुलांवरती याच गोष्टी बिंबवल्या जातात की स्पर्धा आहे, स्पर्धा आहे, स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये ती गोष्ट दुसऱ्याला मिळू नये, मला मिळावी यासाठी प्रत्येक जण अटीतटीने प्रयत्न करत असतो आणि त्यातून दुःखच वाटायला येतं. आणि म्हणून जर प्रत्येकाला सुखी व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या सहवासातल्या दुसऱ्या व्यक्तीला सुखी करण्याचा प्रयत्न करा. जी गोष्ट मला पाहिजे ती दुसऱ्याला मिळाली पाहिजे. भोगापेक्षा त्यागामध्ये खरी सुख असते. त्याग केला पाहिजे, दुसऱ्यासाठी झटलं पाहिजे, दुसऱ्याला मदत केली पाहिजे, तर तुम्ही सुखी होणार. तर समाजाला आनंद मिळेल, तर समाजाला समृद्धी मिळेल, तर समाज सुखी होईल. हे समाज, संपूर्ण समाज, हे संपूर्ण विश्व हेच माझे कुटुंब आहे, अशी जर धारणा ठेवली तर कोणीच दुःखी राहणार नाही. अगदी खरंय. तुम्ही आदिनाथजी इथे आलात आणि अतिशय उत्तम पद्धतीनं भविष्यासंदर्भातले जे काही प्रश्न आहेत त्यांचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर आपण पाहिलं की भविष्यासंदर्भात जे जे मनामध्ये प्रश्न असतात, ज्या ज्या शंका कुशंका असतात, त्या शंकांचं निरसन झालेलं आहे. आदिनाथ साळवीजी यांनी आपल्या या शंकांचं निरसन केलेलं आहे. आज इथेच थांबूयात. नमस्कार.